सायकलवरून दूध विकणारी लेक बनली कोट्याधीश। अहिल्यानगरच्या जिद्दी कन्येचा थेट राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून समोर आलेली ही यशोगाथा आहे। ग्रामीण भागातील जिद्द आणि कष्टाचे एक अभूतपूर्व उदाहरण आहे। घरची परिस्थिती बेताची असताना आणि वडिलांना अपंगत्व आलेले असताना या शेतकरी कन्येने म्हणजेच अहिल्यानगरच्या कन्येने श्रद्धाने खचून न जाता वयाच्या अगदी कोवळ्या वर्षात कौटुंबिक जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली। श्रद्धा पहाटे उठून धार काढण्यापासून ते सायकलला दुधाचे कॅन बांधून घराघरांमध्ये दूध पोहोचवण्यापर्यंत खडतर प्रवास तिने अत्यंत चिकाटीने केला। तिची ही मेहनत केवळ उदरनिर्वाहापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची आणि शिस्तीची जोड देऊन थेट कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीचे एक यशस्वी बिझनेस मॉडेल उभे केलेले आहे। तिच्या या थक्क करणाऱ्या संघर्षाची आणि यशाची दखल थेट देशाच्या सर्वोच्च पातळीवरती घेतली गेली असून नुकतेच तिला माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या यशाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिने आपल्या व्यवसायात राबवलेला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे शाश्वत शेतीचा पॅटर्न आहे। गोट्यातील शेण आणि गोमूत्राचा वापर करून तिने सेंद्रिय शेतीचा पाया मजबूत केला, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादनाची गुणवत्ता वाढली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कडक व्यवस्थापन यांच्या बळावरती तिने ग्रामीण भागात राहून एका मोठ्या ब्रँडची निर्मिती केली। आज ती केवळ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेली नाहीये, तर आत्मनिर्भर भारताचे एक उत्तम उदाहरण बनून ग्रामीण भागातील शेकडो महिला आणि तरुणांना कृषी उद्योजकतेची नवी वाट दाखवते। तिची ही प्रेरणादायी गाथा यशोगाथा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड कौतुकाचा विषय ठरत असून संपूर्ण महाराष्ट्रातून श्रद्धावरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय।